तुम्ही बघू शकता की मी आता रेडी झालेली आहे आणि मी तुम्हाला सकाळी बोललेलेच की आपण जाणार आहोत गणू बाप्पा बघायला. सो वी आर रेडी, म्हणजे आम्ही दोघं पण रेडी झालेलो आहोत. आणि आता आहे ना उरणवरून पिशू, मम्मी, पप्पा आणि अंकल पण येते वाटतं. सो ते 4 जण येतात का, मग आपण निघूया गणू बाप्पा बघायला. मग अशी मी तुम्हाला बोलले कामं आटपते, त्याच्यानंतर मी आहे ना थोडीशी कामं आटपली. आम्ही दोघं हे आले पण हिला सोडून आणि मग जेवलो वगैरे आणि आम्ही टी व्ही बघत बसले मी. आणि मग आता तयारी वगैरे करून एकदम रेडी आहोत. आत्ताच फोन केलेला मम्मीला, ते निघालेले आहेत, ते येतीलच. चलो आपण जाऊया, बघूया आपण कुठला कोणता वाला गणबाप्पा पसंत करतो. पसंत म्हणजे कुठलावाला मस्त वाटते तो. असतात तर सगळेच मस्त गणूबाप्पा, पण बघूया आता गेल्यावरच समजेल. चलो आमचं घरचं आहे ना, म्हणजे बेंडकालचा इस टाईम पहिल्यांदाच तिकडून आणणार आहेत, नाहीतर ते दरवेळी बेंडकालला पण आमच्या गणपती बाप्पा भेटतात तर तिथूनच घेतात. सो इस टाईम पहिल्यांदाच तिकडून ट्राय करणार आणि आम्ही तर तिकडून आणतोय, तुम्हाला माहितीच आहे. सो चलो आता गेल्यावर समजेल कशी मस्त मस्त आहेत ते गणूबाप्पा. चलो मी एक आहे ना मूर्त अशी ठेवले मनात की मला अशी पाहिजे किंवा तशी, बघू तिथं दिसली तर आपण मग तीच घेऊ. पण मी सध्याच रिव्ह्यू नाही करणार की कुठले घेतले, ते तुम्हाला तर आपले जेव्हा गणपती येतील ना तेव्हाच समजेल. हां, पण मी तुम्हाला सगळे गणूबाप्पा दाखवे किती मस्त. तुळशीने तर बाबा तुळशीची रिक्वायरमेंट खूप मोठी आहे. मला छोटाच गणूबाप्पा पाहिजे, कृष्णावालाच गणूबाप्पा पाहिजे, त्याच्यासोबत मला उंदीर पाहिजे, 1 पण नाही 2 उंदीर पाहिजे मला, कृष्णाबाप्पासारखा गणूबाप्पा, त्याला काय काय लावलेलं पाहिजे डिझाईन, किती मोठी रिक्वायरमेंट आहे त्याची. सो बघूया आपण आज गणूबाप्पा. सो आम्ही आहे ना आता निघालेलो आहोत आणि पाऊस एवढा आहे की समोरचा डोंगर पण दिसत नाही. आम्ही बघू शकतो पाऊस एवढा आणि डोंगर पण नाही दिसत, पूर्ण कायच नाही. हॅलो, सो आम्ही आता निघालेलो आहोत. कुठे चाललो आहोत? पप्पा इकडे आहे, मम्मी आणि पप्पा आणि अंकल आणि साईडला हे पण आहे ते गाडी चालवतात. तू आली का स्कूल मधून? आली. चलो आता कुठला बाप्पा घ्यायचा आहे ते सांग, कुठला बाप्पा घ्यायचा आहे? चला बघूया आपण आता. हा आम्ही आहे ना पोचलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघूच शकतात पूर्ण सगळे गणूबाप्पा आहेत सर्व. आणि एवढे मस्त मस्त आहेत त्या गणूबाप्पाने, एवढे क्यूट बस बोलीच हे बघा किती गणूबाप्पा आहे, पूर्ण बघू शकता तुम्ही. हे बघा किती गणूबाप्पा आहेत त्यांच्या कारखान्यात पण, पूर्ण किती मस्त आहे, किती क्यूट आहे छोटे छोटे गणूबाप्पा. आज बघा आम्ही एवढे सगळेजण आणि इथे पण बघा किती मोठा त्यांचा कारखाना आहे आणि एवढे गणपती इकडं पण पूर्ण. या साईडला पण आहे तर बघा किती मस्त वाटतं. इकडं टिश्यू तर बघा किती खुश आहे, असं दत्तगुरूंसारखा गणूबाप्पा. तुला कुठला गणूबाप्पा पाहिजे? विशाली आम्हाला हाच हट्ट पकडला, हाच पाहिजे. कुठला पाहिजे सांग, कुठला? इकडं बघ, फॅशन रामलल्ला. हे बघा मी आहे ना तर तिथून गणूबाप्पा बघून आहे ना आता निघालेलो, जरा पुढं पण जाऊन बघतो अजून. चलो अगोदर तर आम्ही असं पसंत केलेलं आहे गणूबाप्पा, पण चला अजून बघूया. आम्ही आहे ना आता दुसऱ्या कारखान्यात आलो आणि इथं आहे ना एवढे मस्त मस्त आणि क्यूट गणूबाप्पा वाटत ना. बघा कसे क्यूट एकदम वाटतात. हे हा पण बघा, हा व्हाईट बघा मस्त वाटते आणि इतर बघा रिअल वाटतं एकदम. सो आता आम्ही आहे ना इकडं आलोत ना, इकडं गणूबाप्पा खूपच मस्त आहे. मी तुम्हाला दाखवलं नाही, तिथं दाखवते थोड्या वेळाने. आम्ही आलोत आता इकडे त्यांच्या कारखान्याच्या इथं.
पण गणू बाप्पा आहेत ना एकदम मस्त मस्त आणि असे क्यूट क्यूट वाटणारे असे आहेत. हे आहे ना असे त्यांचे साचे असतात आणि इथे किती गणू बाप्पा बनवलेत आणि किती साचे आहेत बघा. हे बघा कसे बनवतात आणि ही तर बघा किती मोठी आहे गणू बाप्पा. माझ्या कॅमेरा एवढा झूम करून सुद्धा राहत नाही. हे बघा ही पण एक खूप मस्त आहे. साचा बघा त्याचा किती मोठा आहे. केदारनाथ आहे का याच्यावर? केदारनाथ आहे. कसे आहेत ना हात वगैरे असे मस्त बनवलेत एकदम मस्त. आणि हे बघा छोटे छोटे गणपतीचे बनवतात डिझाईन वाले. पुरा कारखाना एकदम असा खूप भरलाय. हा बघा हे ना असे गणपती बनवतात साच्यांमध्ये. त्यामध्ये लागणार का? अशी मूर्ती अशी मूर्ती बनवतात. ना आपण त्यांना सोंड हात बनवले. हा मूर्ती डायरेक्ट रेडी. किती गणू बाप्पा आहेत आणि किती क्यूट असे आहेत. तिशू काय पाहिजे तुला? छोटूचे बाप्पा. गौर आहे बघा कसली ओरिजिनल. आम्ही आहे ना मूर्त पसंत केलेली आहे मस्त वाली आणि ती तुम्हाला दाखवणार आम्ही तेव्हाच. आता काय रिव्ह्यू करणार नाही पण मस्त आहे. मला मनापासून आवडली. आम्ही आहे ना आलेलो आहोत आता आणि येताना पण तुम्ही बघितलं असेल मौसम किती मस्त आहे आणि पाऊस तर कंटिन्यू आहे आज. म्हणजे पूर्ण दिवस पाऊसच आहे. सो आम्ही आहे ना गणू बाप्पा बघून आलेलो आहोत आणि गणू बाप्पा आहे ना म्हणजे आम्ही जो घेतलाय ना तो मला खूप आवडला. तुला घेतलाय ना छोटावाला ना? तुला आवडला ना? बाप्पा येईल. विष्णू गणू बाप्पा बघून तेव्हापासून गाडीत बसल्यापासून सारखी कंटिन्यू करते गणू बाप्पा कधी येतील तोंडात नाही घालायचे. कधी येतील तेच सारखी विचारता येते. तर बरं अजून टाईम आहे. तुषाला काय सांगू, तुषा ऐकत नाही की कधी येतील म्हणून. पण आम्ही गणू बाप्पा बघून आलो तर खूप मस्त आहे. म्हणजे की बघतात शनी आवडेल ना असं आहे. आणि घरी पण आम्ही जो बघितलाय ना म्हणजे तो पण खूप मस्त. आणि गणू बाप्पा आहे ना एकदम मस्त मस्त होते की कुठला पण गणू बाप्पा बघितला ना की असं वाटेल हा घ्यायचा. सगळेच खूप मस्त दिसत होते गणू बाप्पा ना. सगळे घ्यायचे. आम्ही आलेलो आहोत आणि आमचं डिसाईड झालेलं आहे म्हणजे येता येताना की आपण आहे ना पार्सल आणू जेवण. पण आहे ना आल्यावर आहे ना म्हणजे कंटाळा आणि पाऊस एवढा पडते ना की परत यांना मग रेनकोट वगैरे घाल उराणला जा ऑर्डरसाठी परत ये. आणि मग मी पण कंटाळा गेला की नको मला व्हेजमध्ये पार्सल काय नाही खायचं बरं. व्हेजमध्ये नको त्याच्यापेक्षा उद्या बरं नॉनव्हेज खाऊ पण व्हेज नको. म्हणून मग मी आता ठरवलं आहे का मी आहे ना मगाशी यावेळी पनीर आणलेला. तू बघ खाऊ खातस तोंडाला लागतस. सो मगाशी आहे ना यावेळी पनीर आणलेलं. सो त्याची पनीर चिल्ली आणि व्हेज पुलाव करायचा विचार चाललाय. सो तेच बनवीन आता. सो आणि आता मी जरा म्हणजे फ्रेश वगैरे होते चेंज वगैरे करते आणि मग जेवण बनवते. आणि आत्ता झालेले आहेत 7:30. आता झालेले आहेत 7:30. सो मी फटाफट जेवण बनवेन त्याच्यात काय नाही. आणि आले आहे ना काहीतरी आम्ही तिघावी पण खाल्लंय. सो तेवढी भूक नाही लागली जेवढी मगाशी तिथं लागलेली तेवढी. म्हणून आता पटकन जेवण बनवीन आणि मग जेव.
तोपर्यंत त्विषा आहे ना, त्विषाचा राहिलेला थोडासा होमवर्क आहे तो कम्प्लीट करेल, कारण स्कूलचा होमवर्क दिलेला आहे तिला. सो त्विषा तो कम्प्लीट करेल. आणि ट्युशनला तर काही गेल्या नाही मॅडम ना. कुठे गेलेलो आपण? गणबघायला. तर त्विशाल तर म्हणजे 8 तिथे स्कूलला पण जायला रेडी नव्हती. नाही तुम्ही मला टाकून जाल याच भीती. आणि ती स्कूलला पण जात नव्हती. तर आम्ही तिला सांगितलेलं ना की स्कूलवरून आल्यावर जाऊ. स्कूलवरून आल्यावर गेलो ना. पण खूप मस्त, तिकडचा मौसम पण खूप मस्त वाटत होता. तिकडे कसं जास्त ग्रीनरी आहे म्हणून. आणि हा त्विशानी म्हणजे आम्ही गणू बाप्पा बघायला जाणार आहोत. तिने तिच्या सगळ्या फ्रेंड्सना सांगून आली ना. मम्मी स्कूलला आणायला गेलो तर मम्मी पण सांगते ही यात तरी सगळ्यांना सांगते आम्ही गणू बाप्पा बघायला जाणार आहोत, आम्ही गणू बाप्पा बघायला जाणार आहोत. आपल्या घरी कसं छोटा बेबी झाल्यावर आपण खुश म्हणजे असं तशीच विशेष खुश होतं गणू बाप्पाच्या नावाने ना. मग की आमचा गणू बाप्पा येईल आणायला झालो. सगळ्या फ्रेंडना सांगितलं. मस्त ना. गणू बाप्पा आल्यावर मग त्विशूला सुट्टी 10 days स्कूलला. कारण का घरी तर आमच्या 10 दिवसाचा गणपती असते तुम्हाला माहितीच आहे. आणि इथं आमच्या इथं साखर चौथीचे असतात 1.5 दिवस. सो आमच्या इथं दोन्ही गणू बाप्पा असतात. सो आम्हाला दोन्ही गणू बाप्पा एन्जॉय करायला भेटतात ना. उंदीर मामा पण आणायचं आहे. गणू बाप्पा सोबत उंदीर मामा पण आम्ही सांगून आलोय ना. आणि छोटू गणपती. खुश. सो आता मी आहे ना बरोबर जेवण वगैरे बनवते. सो म्हणून आहे ना आता मी आपल्या या ब्लॉगची एंड आहे ना इथेच करते. सो आपण भेटूया आता आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय बोल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट असेल तर कमेंट करा. आणि चॅनलवर न्यू असाल तर सरप्राईज करा आम्हाला ना. सबस्क्राईब. सो बाय बाय. याहू.